पिंक ई रिक्षा चालवणाऱ्या रिक्षावाल्या भगिनी आणि आम्ही कोणी दिसलो नसतो ही देखील वस्तुस्थिती आहे, म्हणून त्यांना विशेष अभिवादन करते। व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्यातले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेजी, महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, नयनाताई गुंडे, तसंच रितेश मंत्री कायनेटिक इंडियाचे CEO सुधांश अग्रवाल आणि व्यासपीठावरचे सर्व अन्य मान्यवर, माझ्यासमोर उपस्थित असणाऱ्या सगळ्या भगिनी, आणि आज मला अतिशय आनंद होतो आहे की पिंक ई रिक्षाचा वितरण समारंभ पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड याच्यामधल्या महिलांना होतो आहे। तुमच्यापैकी ज्यांनी गुलाबी वेश धारण केलेला आहे तर त्या सगळ्यांना पिंक रिक्षा, गुलाबी रिक्षा मिळणार आहे असं मी गृहीत धरते। नजारा आहे की त्यामध्ये स्त्रियांना एक उत्पन्नाच्या साधनाबरोबर आत्मविश्वास मिळणं आणि त्याचबरोबर आपली कल्पना आहे की समाजामध्ये अनेक कौशल्य स्त्रियांनी आत्मसात केलेली आहेत आणि त्यामध्ये महिला वाहक म्हणून, चालक म्हणून, विमानाच्या पायलट म्हणून, रेल्वे इंजिनच्या ड्रायव्हर म्हणून अशा अनेक ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत। पण तरीसुद्धा काही वेळेला पुण्यामध्ये एखाद्या गाडी चालवत असेल आणि महिला चालवत असेल तेव्हा लोक म्हणतात जाऊ दे जाऊ दे, जरा सांभाळून घे, महिला चालवते, म्हणजे त्यांना असं वाटतं की या कुठेतरी येऊन आपटतील। पण महिलांनी अनेक स्पर्धांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे पुरस्कार मिळवलेले आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसंच संपूर्ण राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय चांगल्या आणि प्रगतिशील योजना महिलांच्यासाठी सुरू झालेल्या आहेत। त्याच्यातच पिंक ई रिक्षाच्या मध्ये आपण जे स्वरूप सगळं केलेलं आहे त्या स्वरूपामध्ये विशेष म्हणजे आपल्याला राज्य सरकारचा सुद्धा हिस्सा त्याच्यामध्ये आहे, लोन पण आहे आणि कंपनीने सुद्धा एक चांगलं पाऊल चालवण्याबरोबर प्रवाशांना सुद्धा सुरक्षित वाटणार आहे की मी आज अनेक वेळेला वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये गेलं की बघते की अगदी आमच्या वयाची महिला असेल तरी रात्री 10-10:30ला एकदम दार वाजलं की दचकायला होतं कोण आलंय, पण दार उघडून बघावं तर रूम सर्व्हिस म्हणून मुलगी आलेली असते, त्याला नक्कीच आम्हाला जास्त सुरक्षित वाटतं। अर्थात स्त्रियांच्या या वाढत्या मिळालेलं आहे आणि खूप चांगले कार्यक्रम राबवले जात आहेत, म्हणून आलेल्या प्रत्येक भगिनींचं, मतदारांचे मी मनापासून आभार मानते। आणि आज अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि त्यात तुम्ही जेव्हा जाल ठिकठिकाणी तर तुम्हाला जर का, मला तर वाटत नाही कोण त्रास देणार आहे म्हणून, कारण सरकार तुमच्या पाठीशी आहे, पण मला तर वाटतं पुणे जिल्ह्यामध्ये किंवा कुठेही पिंक रिक्षाच्या मागे लागण्याचं फार कोणी धारिष्ट करणार नाही, कारण साक्षात सरकारचे आपले जे त्रिमूर्ती आहेत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार, एक अनौपचारिक सल्ला आहे की तिघांची पोस्टर आपल्या रिक्षावर लावा, म्हणजे कोणी छेडछाड करणं किंवा प्रयत्नच करणार नाही अशा प्रकारची मला खात्री वाटते। आणि तुम्ही सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला एक महिला म्हणून हा संधी मिळालेली आहे, त्याचा चांगला उपयोग करण्याचा प्रयत्न करा। पोलीस ताबडतोब तुमच्या मदतीसाठी येऊ शकतात। प्रथमोपचाराची माहिती ट्रेनिंगमध्ये जर का घालता शाळांशी संगनमत केलेलं आहे आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना सोडणं म्हणजे आईला पण मुलींची काळजी वाटत नाही आणि तुम्हाला पण सर्व्हिस वाटेल, याच्यामध्ये तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते। धन्यवाद। जय महाराष्ट्र।